थोडा आवाज मोठा झाला नाही. ठीक आहे. ठीक आहे. सर, नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाने कुठल्या पद्धतीने अर्थ लावला आणि निवडणुका पुढे ढकलला हे अत्यंत चुकीचं आहे. ज्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहे हे चुकीचं काम केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जे आज सकाळी मत मांडलेलं आहे ते 100% बरोबर आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2 दिवसावर निवडणूक आहे. एखाद्या नगरपालिकेतील अचानक 4 वॉर्डातल्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. पुन्हा निवडणूक प्रक्रिया, एखादी नगरपालिका पूर्णपणे नव्याने, निवडणूक आयोग खर्चाची मर्यादा वगैरे जे काय नियम जे त्यांनी टाकलेले आहेत त्याचा मेळ कसा बसवणार. कित्येक जणांचे फोन येत आहेत. मला आमच्या अंबरनाथवरून सुद्धा बऱ्याच जणांचे फोन आले की आम्ही 100% जिंकणार आहोत आणि आता निवडणूक पुढे ढकलली. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे. अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही आहे. शेवटी निवडणूक आयोग हा अंतिम निर्णय आहे, परंतु याविषयी सकारात्मक विचार व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कायदेशीर अडचणी नाही आहेत त्या निवडणुका पुन्हा घ्यायला पाहिजेत. सर, प्रश्न निर्माण होतो या निमित्ताने की आता जर बघितलं उद्या जी निवडणूक होणार आहे त्याचा निकाल परवा लागणार आहे आणि ज्या 20ला निवडणूक होणार आहे 21ला निकाल लागणार आहे. हे कशा प्रकारचं फॉर्म्युला आहे? नाही, आता याचा अर्थ हे नक्की काय आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी थेट नगराध्यक्ष आहे त्या ठिकाणचं कसं करणार की ज्या 4 वॉर्डातल्या वॉर्डच्या निवडणुका तुम्ही पुढे ढकलता, त्या वॉर्डातल्या लोकांनी मतदान कधी करायचं थेट नगराध्यक्षाला, मग त्या निकालाचं काय, आधीचं काय, हा सगळा घोळ आहे आणि हा घोळ नाही व्हायला पाहिजेत. याकरता नक्कीच सरकारने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. मस्के साहेब, हे फक्त पहिल्यांदा घडते असं नाहीये. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस सुरू होती त्यावेळी आयोगावरती प्रश्नचिन्ह, म्हणजे 6 मे ला कोर्टाने जी ऑर्डर दिली होती निवडणुकी संदर्भात त्याचा मिसार्थ आयोगाने काढला आणि मग पुढे निवडणुकीचं काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. कालच्याही याचा अर्थ निवडणूक आयोग वेगळा काढतं. निवडणूक आयोगाला स्वतःला काहीतरी गोष्टी ठरवून देण्याची गरज आहे असं वाटतं. बहुतेक थंडी असल्यामुळे जे काही सल्लागार आहेत ते गार पडले असावेत आणि त्यामुळे तो सल्ला चुकीचा दिला जात असावा असं मला वाटतं. मस्के साहेब, एक तर दुबार मतदार, तिबार मतदार याद्या समोर पाहायला मिळतात. तुमच्या पक्षाचे नेते बोलतात, विरोधी पक्ष नेते लोक बोलतात. निवडणूक आयोगावरती सातत्याने त्यांच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यांचा भोंगळ कारभार सगळे पाहतात, पण त्याच्यावरती बदल करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही म्हणतात की SIR वरती चर्चा नको. हे बघा, SIR वरती चर्चेचा विषय येत नाही आहे. संसदेमध्ये SIR वरती चर्चा करा, SIR ला विरोध, अशा पद्धतीने काँग्रेसची भूमिका आहे. SIR वरती चर्चा नको. काल गटनेत्यांच्या बैठकीत, त्याबरोबर लोकसभेच्या गटनेत्यांच्या बैठकीत सरकार कधीही असं म्हटलं नाही की SIR वरती आम्ही चर्चा करणार नाही. परंतु सर्व विषय बाजूला ठेवून केवळ SIR ला विरोध ही चुकीची भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि सर्व आघाडीच्या लोकांचं म्हणणं आहे की मतदार याद्यांच्या पुनर्रचना करा. मतदार याद्या चुकीच्या आहेत, त्या नव्याने बनवा आणि त्यानंतर निवडणुका घ्या. अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्रामध्ये तुम्ही घेता आणि बिहारमध्ये असेल, आता येणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये SIR नको, मतदार याद्यांची पुनर्रचना नको अशी भूमिका घेता. ही दुटप्पी भूमिका आहे. ही डबल ढोलकीपणा जो म्हणतात अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी तुम्ही ढोलकी वाजवताय. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका केवळ स्वतःचा पराभव पचवण्याकर जो लोकांसमोर त्याची कारणं शोधण्याऐवजी SIR हा विषय घेऊन, मतदार याद्यांची पुनर्रचना घेऊन लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवण्यासाठी अशा पद्धतीची वागणं आहे. त्या संसदेमध्ये आपण आपली मतं, आपले प्रश्न, आपली भूमिका मांडण्यासाठी आलेलो असतो, परंतु केवळ गोंधळ घालणं आणि लोकसभा तहकूब करणं हा एकमेव उद्योगधंदा विरोधी पक्षांचा ठरलेला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती आक्षेप जे आहेत त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. हे बघा, ज्या निर्णयावरती निवडणूक आयोग स्वायत्तता आहे त्याला,
त्यांनी जी काही चुकीचं जी काही पावलं उचलली आहेत त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता आपलं वक्तव्य केलेलं आहे की ती भूमिका योग्य नाही आहे. आता त्यावरती सरकार आणि निवडणूक आयोग निर्णय घेईल. सर, संजय राऊतांची आज खूप दिवसानंतर पत्रकार परिषद झाली. आज त्यांनी अनेक आरोप केले. त्यांनी म्हटलं की 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होईल वगैरे वगैरे. काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांचा होता की मुंगशात घालण्याचं काम त्रिकुटाकडून सुरू आहे. शिंदे, मोदी, शहा आणि अदानी या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळं करण्याचं काम केलं जातंय. अशा पद्धतीची वक्तव्य करून मोदी, पंतप्रधान, अमितभाई शाह आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडणं लावण्याचा जे काही प्रयत्न करत असतील असं कधी होणार नाही आहे. आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या, आमच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत पण आमची मनं एकच आहेत. आम्ही सर्वजण एक आहोत. आणि संजय राऊतांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःची काळजी करा, सध्या तब्येतीची काळजी करा, मुंबईची काळजी करण्याकरता आम्ही आहोत ना समर्थ. कशालाही तळमळ करताय तुम्ही. हे दाखवू पाहताय का की मीडियावर माझा चेहरा दिसला पाहिजे, माझी वक्तव्य दिसली पाहिजे, हे माझं औषध आहे, त्याने मी बरा होणार आहे तर ठीक आहे. माझं त्यांना एवढं एकच म्हणणं आहे, ते वरिष्ठ आहेत, त्यांच्यासोबत एकेकाळी काम केलेलं आहे. संजयजी राऊत साहेब, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मुंबईची काळजी घेण्याकरता आम्ही समर्थ आहोत. सर, भाजपचे प्रदेश म्हणतात रवींद्र चव्हाण की भाजप हा 1 नंबरचा पक्ष आहे, शिवसेना हा कुठल्या नंबरचा पक्ष आहे, हा शिवसेनेने ठरवावं. आपण जे काही संसदेचं अधिवेशन आहे 1 नंबरचं अधिवेशन आहे. आज पहिला दिवस आहे. आपण त्या पहिल्या दिवसावर बोलूया. नंतर आणि 1 आणि 2 जे काय आहे ते नेते ठरवतील, सेंट्रलचे नेते ठरवतील. एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत की युती धर्म पाळण्यासाठी एक आचारसंहिता ठरवायला पाहिजे. म्हणजे की युती धर्म थोडक्यात पाळला जात नाही असे संकेत त्या शब्दातून. हे बघा, निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये वेगवेगळे, जरी आम्ही महायुतीत राज्य शासन असेल, लोकसभेमध्ये आम्ही एकत्र लढलो, पण त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बाजूनी राहणं गरजेचं असतं प्रत्येक नेत्याला. आणि त्याकरता काही बंधनं असतात, ती नक्कीच पाळली गेली पाहिजेत आणि ती आमच्याकडनं आम्ही पाळतोय. त्यामुळे तुम्हाला जे काही अपेक्षित माझ्याकडनं काही त्याच्यावर प्रतिक्रिया असेल, युतीधर्म पाळतोय, बंधन आहेत, म्हणून तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. पक्षाचे 35 आमदार फुटणार असं देखील त्यांनी म्हटलंय. कोणी म्हटलंय? राऊतांनी म्हटलंय. सामनातून म्हटलेलं म्हटलेलं आहे आहे की 35 आमदार फोडून ढेकर दिल भाजप. ढेकर दिल आणि तुमच्या पक्षाचा कोठा सामनाने आणि जे काही सामनाचे मालक आहेत त्यांनी पुढच्या सरकारी जाहिराती कशा मिळतील यावर विचार करावा, नाहीतर सामना बंद करावा लागेल. पहिला आपलं सर्वाइव्ह कसं होईल याची काळजी घ्यावी आणि नंतर आमच्या पक्षाची काळजी घ्यावी. सर, गणेश नाईक यांनी दावा केलेला आहे की नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल, ठाण्यात देखील साफसफाई होणार आहे, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे. तुमचे मित्र आहेत ते. साफसफाई आरोग्य खात्याचे थोडे, ते आरोग्यमंत्री नाही आहेत. ते काम आरोग्य खातं करतं साफसफाईचं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आम्ही आजही या ठिकाणी म्हणतोय, ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, महायुतीची सत्ता येईल. कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर बाप काढणार. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील आमच्याच पक्षात येतात. गणेश नाईकांनी तुमच्यावरती थेटच निशाणा साधायचा प्रयत्न केला. त्यांचं वय झालं आहे, त्याच्यामुळे कदाचित अशा पद्धतीच्या त्या बोलत असतील. मी खात्री करतो आणि नंतर त्याच्यानंतर प्रतिक्रिया. संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल, कारण तुम्ही काय मुद्दे असेल? हे बघा, महायुती म्हणून, NDA म्हणून जी भूमिका सरकार घेईल, काल आमची गटनेत्यांची बैठक झालेली आहे. माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे गटनेते श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला निर्देश दिलेले आहे. सरकार जी भूमिका घेईल त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार आहोत. आमच्याशी त्या सर्व विषयांवरती चर्चा झालेली आहे. सरकारच्या भूमिकेशी आम्ही ठाम असणार आहोत. महाराष्ट्रात बिबट्यांमुळं मोठ्या अनेक लोकांच्या मृत्यू झालेले आहेत, त्या संदर्भात तुम्ही काही प्रश्न? माझा 377 मध्ये मी हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. चर्चेला यावा, पटलावर यावा अशी माझी अपेक्षा आहे.
मानवतेच्या दृष्टीने मनुष्य हा पहिला त्याला महत्त्व द्यायला पाहिजे आणि नंतर जी काय भूतदया, आणखी काय प्राणी दया, आणखी जे काय तुम्ही म्हणाल, मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने 377मध्ये हा मुद्दा मी ऑलरेडी टाकलेला चर्चेला यावा अशी विनंती मी सरकारला केलेली आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि नेमकं कालच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर FIR दाखल झालेला आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणी. काँग्रेस जे आहे ते म्हणते की मुद्दामून हे सगळं केलं जात आहे. कर नाही त्याला डर कशाला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे जी काही चौकशी आहे, काय गुन्हा दाखल झाला, काही चौकशी झाली असेल आणि कोर्टामधून किंवा पोलीस स्टेशनशी त्यांनी जर आपण जर बेगुन्हा असू तर तशा पद्धतीची कागदपत्र त्यांनी दाखल करावी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या आहे देशामध्ये. महाराष्ट्र तसं पुरोगामी आणि प्रगत राज्य आहे, पण शेतकरी आत्महत्या ह्या सर्वाधिक आहे. त्यातच मध्ये झालेल्या पावसानं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी मदत मिळालेली नाही. NDRF कडनं मदत मिळाली नाही की राज्य सरकारकडनं, दोन्हीकडे सरकार तुमचीच आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळेल, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील शेतकरी असतील आणि त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी या दृष्टीने आम्ही सरकारकडे विनंती केलेली आहे. यापूर्वीसुद्धा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनातर्फे सरकारकडे विनंती केलेली आहे. पहिले 2 हप्तेसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत. आणखी जास्तीत जास्त मदत मिळावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण हे पाऊल उचलू नका. सरकार आपल्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. सर, अंजली दमानी आले आहेत दिल्लीमध्ये. तुमच्या मित्र पक्षाचे असलेले अजित पवार यांच्या मुलाच्या कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यावर मी काय बोलणार? अंजनी दमानिया या जर अमितभाई शहा यांची भेट घेणार असतील त्याच्यावर मी काय बोलणार? अजित पवार हे तुमचे मित्र पक्ष आहेत, एनडीएतील घटक आहेत. त्यांच्यावरती जमीन घोटाळ्याचा आरोप होतो, त्यांचा मुलाचा त्याच्यात समावेश आहे. नाही, जो काही विषय आहे सरकार त्यांच्या पद्धतीने हँडल करत आहे. त्यातूनही अंजली दमानिया ताई यांच्या जे काही आक्षेप असतील तर ते मांडणार असतील, त्याच्यावरती आम्ही काय भूमिका व्यक्त करू. मस्के साहेब, नवी मुंबईत महापौर कोणाचा होणार आहे? नवी मुंबईत महायुतीचा महापौर होईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही नगराध्यक्ष असतील, महापौर असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष होतील ते महायुतीचेच होणार. तुम्ही महायुतीचं म्हणताय, पण तुमचे मित्र पक्ष मात्र भाजपवरती. नरेश मस्के इतके मोवळ कशामुळे दिसतात? महायुतीचे सर्व जास्तीत जास्त सत्ता या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार. माणिकराव कोकाटे यांचं विधान आहे आणि त्यामुळं मित्र पक्षामध्ये कुठेतरी अस्वस्थ आहे. कारण माणिकराव कोकाटे म्हणतात की भाजपनं आयुष्यभर फक्त फोडाफोडीच काम केलेलं आहे. नाही, ते माणिकराव कोकाटे यांनाच तुम्ही विचारलं तर बरं होईल. मित्र पक्ष युती तुटणार असं म्हटले होते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. नाही, मला काही कल्पना 2 नाही. तारखेला 2 तारखेला मला काही कल्पना नाही आहे. ज्यांनी कोणी वक्तव्य केलं असेल तेच त्याविषयी स्पष्टीकरण देतील. त्याच्यानंतर अनेक पक्षाचे नेते जे दिल्लीत आज सेशन सुरू होत आहे, खास करून अजित पवार यांच्या पक्षाचे कोणी नाही उपस्थित, बाकी देखील पक्षाचे उपस्थित तुम्ही आहात. फक्त ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, ज्यांच्या मतदारसंघामध्ये नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्ते आपल्यासाठी रात्रंदिवस झटत असतात, तर त्यांच्यासाठी झटणं, त्यांच्यासाठी काम करणं, त्यांना मदत करणं हे त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं. माझ्या मतदारसंघात 3 महानगरपालिका आहेत, त्याच्या निवडणुका नाही आहेत, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्याकडे जर नगरपंचायत नगरपालिका निवडणुका असत्या तर मी सुद्धा नसतो, मी सुद्धा कार्यकर्त्यांसाठी मैदानावर असतो. काँग्रेसमधले शशी थरूर हे नाराज असल्याची चर्चा आहे. बिहारच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाले. कालच्या बैठकीला ते उपस्थित राहिलेले नाही आहेत. आता समाजवादी पार्टी, त्याच्यानंतर काय ते लालू प्रसाद यादव यांची पार्टी, काँग्रेस यांच्यामध्ये सगळीकडे कोण कुठे कुठे नाराज आहेत याविषयी मी मत काय व्यक्त करू? त्या लोकांकडचं तुम्ही प्रतिक्रिया घेतली ते बरं होईल. विरोधी पक्षावरती अख्खी जनता नाराज आहे याविषयी मला विचारा. आणि त्याचं फलित तुम्हाला बिहारला कळलेलं आहे. राहुल गांधींनी समजून घ्यावं की आपलं वेळ काय आलेली आहे. सर, उद्या 2 तारीख आहे, तुम्ही युतीमध्ये असणार आहात का? कारण तुम्ही इकडे आहात, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटले होते की 2 तारखेला महायुती ही नैसर्गिक महायुती आहे, जी माननीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन यांच्यामुळे झालेली शिवसेना भाजप युती आहे. आणि त्या कुठला तरी नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीमुळे तुटणार नाही आहे. युती आमची कायम असणार आहे आणि आम्ही युतीसोबत असणार आहोत. म्हणजे तुम्ही जे नसणार आहेत
त्यांना याविषयी प्रतिक्रिया विचारा. आम्ही युतीसोबत असणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.